सकाळच्या टाइमला मी जर देवपूजा करू तर समजून जा काहीतरी लोचा आहे. आज आपली सोयाबीन सोंगणं होती म्हणून सकाळच्या टाइमला मी देवपूजा केली. दुकानाची चाबी नेऊन दिली. म्हणलं तुमचा विळा द्या, आमची सोयाबीन सोंगायची. विळा घेऊन मी घरी आलो. इकडे सोडीसाठी पप्पांना नवी पट्टी आणली होती. सकाळचे 7:45 वाजले होते. मम्मीला म्हणलं लवकर आवर, उन्हात आणायची आपली सोयाबीन झाली पाहिजे. नवी पट्टी घेऊन मी वावरात आलो. नंतर मला माहिती पडतं की नवीन पट्टीच फाटेल. तिला उचलून दुकानात घेऊन आलो. म्हणलं बाबा ती दुसरी द्या. पण मला हे नाही कळू राहिलं पट्टीचे पैसे फुटाना देणे. मग पप्पा वजन कोण करू राहिले. डबल पट्टी घेऊन मी वावरात आलो. वावरात परत घरून जेवाचे टब्बे घेऊन आलो. चप्पल काढून आपले काळी बुट घातली. इकडे मग सगळे कामं आवरणं चालू होते. पप्पाला म्हणलं तुम्ही मसोबाला नारळ फोडून या, तोपर्यंत आम्ही जेवायचे डबे प्यायला पाणी घेऊन जातो. पहिले आपल्या कांडेगावताच्या वावरात आलो. म्हणलं अजून हे हिरवं दिसू राहिलं, उद्याच्याला सोंगू. आज आपल्या बोरच्या वावरातलं सोंगून घेऊ. आपल्या बोरच्या वावरात आलो. मनचल सोयाबीन सोंगायला गडी माणसं लावले काय? नाही रे बा, आपू कुठे एवढी श्रीमंत आहे आपल्याला सोयाबीनच्या बदल्यात त्याची सोयाबीन सोंगायला नाही. कसं गरिबी पाहून घ्या. मी बी सोयाबीन सोंगू राहिलो. ऑलराऊंडर आहे आपण. शेतकऱ्याच्या पोरायला काहीच शिकवायचं काम नाही पडत. किती बी उन्हातानाची कामं केले तरी आमच्या मालाला काही भाव राहत नाही. दुपार लोक तर आपली बोरवाली पट्टी सोंगणं झाली होती. आता पप्पांनी ते मामाची सोयाबीन सोंगू राहिले. मी त्यांना मदत करतो. तोपर्यंत मला फॉलो करून घ्या.